तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांनी आजपर्यंत एक ना एक वेळेस मोबाईलची खरेदी केलीच असेल. मोबाईल घेत असताना आपण काय करत असतो, तर मोस्ट ऑफ टाइम आपण बॅटरी बघत असतो की किती वेळ चालणारी बॅटरी आहे, फ्रंट कॅमेरा, बॅक कॅमेरा, स्क्रीन किती इंचाची आहे, बॅटरी बॅकअप किती आहे, अशा अनेक गोष्टी बघत असतो. तर हे आहेत त्या सर्व मोबाईलचे फीचर्स. ऑलराईट, ज्याला आपण म्हणतो मोबाईलचे वैशिष्ट्य. आता मोबाईलच्या महत्त्वामध्ये काय येऊ शकतात, की सर माझी आर्थिक परिस्थिती सुधारते, मी मोबाईलच्या साहाय्याने अनेक व्यवहार करू शकतो, हे त्याचे महत्त्व झालं. दुसरा, मला संभाषण करता येते, दुसरा महत्त्व झालं. तिसरा, सर माझ्या ज्ञानात वाढ होते, हे झाले मोबाईलचे महत्त्व. तसेच महत्त्व आणि वैशिष्ट्यामध्ये अनेक वेळेस आपल्या सर्वसामान्य विद्यार्थ्याकडून चुकीची संकल्पना समजून घेण्यात येते. आता मी तुम्हाला महत्त्व आणि वैशिष्ट्य याच्या दोन्ही मधला फरक का सांगलो, कारण पब्लिक आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचे आहेत की राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्य, राईट, की काय असते राष्ट्रीय उत्पन्न, कशा प्रकारचं असते, काय नाही. जसं मोबाईलचे फीचर्स म्हणल्यानंतर एक्झॅक्ट फ्रंट कॅमेरा कसा असते, बॅक कॅमेरा कसा असेल, टच डिस्प्ले असतो तो एमोलेड असते का नाही, अँड्रॉइड आहे का, ऍपलचं iOS व्हर्जन आहे, अशा अनेक गोष्टी असतात. तसंच राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा वैशिष्ट्य असतात. त्यातलं सर्वात पहिलं वैशिष्ट्य आहे की ते वैशिष्ट्याचं नाव आहे स्थूल आर्थिक संकल्पना. पहिल्या वैशिष्ट्याचं नाव आहे स्थूल आर्थिक संकल्पना. आता एक्झॅक्ट हे स्थूल आर्थिक संकल्पना म्हणजे काय, कशाला म्हणतात समजून घ्या. तर राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते, म्हणून ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्रात का नाही, स्थूल अर्थशास्त्रामध्येच का आहे, कारण जर आपण एकाच व्यक्तीच्या उत्पन्नाचा विचार केलो असतो तर मग ते एक सूक्ष्म अर्थशास्त्रीय संकल्पना झाली असती. इथं आपण एकट्या व्यक्तीचा किंवा एकट्या गावाचा किंवा एकट्या जिल्ह्याचा विचार न करता किंवा एका राज्याचा विचार न करता संपूर्ण देशाचा विचार करत आहोत, म्हणून स्थूल आर्थिक संकल्पना असं गृहीत धरल्या जाते. राईट. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य असं एवढंच सांगण्यात आलेलं आहे. अंतिम वस्तू व सेवा म्हणजे काय, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. समजा गव्हाचं उत्पादन झालं, बरोबर आहे, त्याच गव्हापासून एक वेळ चपाती बनणार आहे, त्याच गव्हाचं रूपांतर पिठामध्ये सुद्धा होणार आहे किंवा त्याच गव्हाचं रूपांतर ब्रेड मध्ये सुद्धा होणार आहे. तर आपल्याला मोजत असताना राष्ट्रीय उत्पन्नात गव्हाचं उत्पादन न मोजता अंतिम वस्तूचं मोजायचं आहे. जर त्या गव्हाची चपाती झाली तर आपल्याला चपाती मोजायचं आहे, जर त्या गव्हाचं रूपांतर ब्रेड मध्ये करण्यात आलं तर आपल्याला ब्रेडचं मोजमाप करायचं आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात अर्धसिद्ध वस्तू किंवा उत्पादन प्रक्रियेतील अर्धवट वस्तू असेल तर याचं मोजमाप करण्यात येत नाही. राष्ट्रीय उत्पन्नात मोजमाप करत असताना अंतिम वस्तूचे मोजमाप करण्यात येते. का, दुहेरी मोजमाप टाळण्यासाठी. ओके सर, का दुहेरी मोजमाप टाळल्या जाते, कारण तुम्ही जर गव्हाचं मोजमाप केलं आणि ब्रेडचं पण मोजमाप केलं तर राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त दाखवते, ऍक्च्युअल उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा जास्त दाखवते, म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करता येत नाही. आता उदाहरणार्थ समजा तुमच्या वडिलांना 100 रुपये मिळाले, वडिलांचं उत्पन्न 100 रुपये आहे, ओके, आणि त्याच 100 रुपये मधून वडिलांनी तुम्हाला 10 रुपये दिले. मग आता तुमच्या परिवाराचं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना वडिलांचं 100 आणि तुम्हाला मिळालेले 10, 110 मोजायचं का नाही, उत्पन्न तर 100च आहे. तुमचं पण उत्पन्न मोजलं, वडिलांचं पण उत्पन्न मोजलं, आहे उत्पन्न 100, मग दाखवेल किती, 110. तर हे दुहेरी मोजमाप टाळण्यासाठी तुम्हाला अंतिम वस्तू व सेवांचे मोजमाप करावे लागते. इथं तेच सांगण्यात आलेलं आहे, चेक करा की दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादन सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारला घेतल्या जाऊ नये. हा जर पॉइंट लिहित असाल तर तिथं ते दोन मुद्दे जरी दिसले, कोणते कोणते दोन मुद्दे, नंबर 1, त्या शिक्षकाला अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती हे 2 पॉइंट जरी दिसले तर तो तुम्हाला मार्क देऊन टाकतो. ओके, नेक्स्ट पॉइंट याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे पुस्तकामध्ये की शर्टाचे मूल्य निश्चित करताना कापसाच्या मूल्याचा विचार केला जात नाही, कारण ते शर्टच्या किमतीत आधीपासूनच समाविष्ट केलेले असते. शर्टाच्या किमतीमध्ये ऑलरेडी कापसाची प्राइस इन्क्लूड केलेला आहे, राईट. त्यामुळं दोन्ही केला तर जास्त होते, त्यामुळं अंतिम वस्तू व सेवांचे मोजमाप करण्यात येते. त्याच्यानंतर तिसरं आणि सर्वात सोपं पॉइंट ते म्हणजे निव्वळ समग्र मूल्य. आता आपल्या देशामध्ये
वस्तूचं उत्पादन होत असताना अनेक ठिकाणी वस्तूचं उत्पादन आहे ते मोठ्या मोठ्या यंत्राच्या साहाय्याने करण्यात येते, मशिनरीच्या साहाय्याने करण्यात येते आणि हे सर्व उत्पादन प्रक्रिया होत असताना त्या यंत्रसामुग्रीची झीज वगैरे करण्यात येते. तर एवढंच सांगितलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू व सेवांच्या निव्वळ मूल्याचा समावेश केला जातो, राईट. यात घसारा निधीचा समावेश केला जात नाही. सपोज एखाद्या व्यवसाय मालकानं वर्षभरात 10 लाखाची मशिनरी खरेदी केली किंवा 10 लाखाचं उत्पादन झालं, तर ते 10 लाखाचं उत्पादन होत असताना ज्या यंत्रसामुग्रीच्या साहाय्यानं ते उत्पादन झालेलं आहे त्या यंत्रसामुग्रीचा घसारा तुम्हाला वजा करावा लागेल. कशासाठी? की निव्वळ समग्र मूल्य जाणून घेण्यासाठी, नेट ॲग्रिगेटेड व्हॅल्यू जाणून घेण्यासाठी तुम्हाला घसारा वजा करावा लागेल, राईट. कारण एकीकडे तुम्ही उत्पन्न दाखवायलात पण दुसरीकडे तुमचा खर्च सुद्धा आहे ना. समजा तुमच्या वडिलांना, नीट लक्षात घ्या, तुमच्या वडिलांचं जे उत्पन्न आहे दरमहा 1000 रुपये आहे, राईट. आणि त्या 1000 रुपये मधून दरमहा 400 रुपये वडिलांना खर्च आहे. तर मग निव्वळ उत्पन्न तुमच्या वडिलांचं किती रुपये आहे? 600 रुपये आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नात या 600 ची नोंद केल्या जाते, राईट. घसारा जो असतो तो वजा करण्यात येतो. तसंच आपल्या भारतामध्ये जेवढेही कारखाने आहेत जिथं यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने उत्पादन व्हायले आणि जर ते उत्पादन 10 लाखाचं झालं, 10 लाखाचं उत्पादन होत असताना यंत्रसामुग्रीची झीज 50,000 ची झाली, तर मग निव्वळ समग्र मूल्य जे राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट होते ते किती लाखाचं असेल? 9,50,000चं असेल. थोडक्यात सांगायचं असेल तर ओव्हरऑल प्रोडक्शनच्या किमतीतून डेप्रिसिएशन काय करणे? घसारा बाजूला काढणे. आता घसारा म्हणजे काय? जे कॉमर्सचे आहेत त्यांना एका चुटकीसरशी माहित होऊन जाते, बट आर्ट्स मध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठं ना कुठं थोडं संघर्ष करावा लागतो. तर त्यांच्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. ओके, सपोज आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनो तुम्ही हा एक कॅल्क्युलेटर घेतला, सपोज हा मोबाईल आहे. ओके, हा 10,000चा मोबाईल तुम्ही 11वीला असताना घेतलात, 15,000चा मोबाईल 11वीला असताना घेतलात, 11वी आणि 12वीचे 2 वर्ष तुम्ही हा मोबाईल वापर केलात. 2 वर्षानंतर त्या 15,000 ची मोबाईलची किंमत 15,000 असेल का? नाही सर, कारण 2 वर्षापासून आम्ही त्या मोबाईलला वापरत आहोत. त्याच्या स्क्रीनवर अनेक ठिकाणी स्क्रॅचेस सुद्धा पडलेले आहेत, स्क्रीन गार्ड सुद्धा खराब वगैरे झालेला आहे. अशा परिस्थितीत ते मोबाईल 15,000ला विकणार नाही. त्या मोबाईलची किंमत आज बाजारामध्ये 10,000 रुपये आहे. 15,000च्या मोबाईलची किंमत वापरल्यामुळे 10,000 झाली. किती रुपये कमी झाली? 5. तर त्या 5,000ला घसारा म्हणतात. घसारा म्हणजेच काय? की व्यवसायात असणारी जी स्थिर संपत्ती असते त्याचा कंटिन्यूअस उत्पादनासाठी वापर केल्यामुळं होणारी झीज म्हणजेच काय होय? घसारा होय. ओके, त्याच्यानंतर सर्वात सोपं निव्वळ विदेशी उत्पन्न. अतिशय इझी पॉइंट आहे, सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. ओके, जेव्हा जेव्हा निव्वळ विदेशी उत्पन्न येईल तेव्हा तुमचं जास्तीत जास्त फोकस तुम्हाला x - m आणि r - p या दोन गोष्टीवर करायचं आहे. ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्नात परदेशातून मिळणारा निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. कोणत्या उत्पन्नाचा समावेश केला जातो? निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. प्लस निर्यात मूल्य आणि आयात मूल्य आणि परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशाला दिलेले देणी यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो. आता x - m r - p सोप्या भाषेत सांगतो. ओके, आता राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपल्या देशामध्ये जे सर्व व्यावसायिक असतात, जे सर्व हॉटेल्स वगैरे असतात त्याचं जो उत्पन्न मोजतात, बट त्याचबरोबर आपल्या देशाला परदेशातून सुद्धा किंवा परराष्ट्रातून सुद्धा उत्पन्न प्राप्त होत असते. कसं प्राप्त होत असते? आपल्या भारतामध्ये असे अनेक व्यापारी आहेत, टाटा असू दे, अडाणी असू दे, रिलायन्स उद्योग समूह असू दे, ह्यांचे बाहेर देशात हॉटेल्स वगैरे आहेत, राईट. तिथून त्यांना उत्पन्न प्राप्त होते. त्याचबरोबर आपल्या देशातील व्यापारी जे आहेत अनेक वस्तूंची निर्यात करतात. जसं भारतातून चहाची निर्यात होते, मसाल्याचे पदार्थ निर्यात होतात. त्याचबरोबर भारताला काही वेळा आयात सुद्धा करावे लागतात. आता ह्या आयात निर्यातच्या चक्करमध्ये कधी भारताला फायदा होते तर कधी भारताला खर्च होते. आता जाणून कसं घ्यायचं? सोप्या भाषेमध्ये सांगतो. ओके, समजा चेक करा, आपल्या भारताला वस्तू निर्यात करून, निर्यात म्हणजे काय? आपल्या देशातून वस्तू बाहेर देशात गेले आणि आपल्या देशातून वस्तू बाहेर देशात गेल्यामुळं, नीट चेक करा, आपल्या देशातून वस्तू परदेशात गेल्यामुळं भारताला $10,000 मिळाले. आपल्या देशातून वस्तू बाहेर देशात गेल्यामुळे भारताला $10,000 मिळाले. कारण आपण
विदेशी लोक व्यावसायिकांना किंवा विदेशी नागरिकांना भारतातून वस्तू विकलत आणि भारतातून वस्तू गेली पण त्या देशातून आपल्याला पैसे आले, $10,000 आले. त्याचबरोबर काही वेळा अनेक प्रोडक्ट असे आहेत ज्याची निर्मिती भारतात होत नाही, ते आपल्याला विदेशातून मागवावी लागते. मग अशा परिस्थितीत भारतातून काय जातात, पैसे जातात, त्याच्या बदल्यात काय येतात, वस्तू. आणि आपल्या भारतातून $4,000 आयात केलोत आपण आणि आयात केल्यामुळे आपल्याकडे वस्तू आले आणि आपल्याकडून पैसे गेले. तर निर्यात करत असताना आपल्याजवळ किती $1,000 आले होते, $10,000. ह्याला म्हणतात एक्स. आयात करत असताना आपल्याकडून डॉलर्स गेले आणि आपल्याकडे काय आले, भारतामध्ये पैसे आले. किती रुपये आले, सॉरी, आपल्याकडून पैसे गेले आणि आपल्याकडे वस्तू आले. आयात करत असताना किती $1,000 आले, $4,000. म्हणजेच ह्या दोन्ही मधला फरक किती $1,000चा आहे, $6,000चा आहे. तर या 6,000 ची नोंद एक्स मायनस एम राष्ट्रीय उत्पन्नात केली जाते. काय काय सांगितलं मी सर, जेव्हा आपण आपल्या भारतातून राईट मसाल्याचे पदार्थ, चहा वगैरे निर्यात केलो, आपल्याकडून चहा गेलं, मसाल्याचे पदार्थ गेले, त्याच्या बदल्यात $10,000 भारताला आले. ऑलराईट, आता पैसे आले इथं $10,000. आता त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा, आपल्या देशात असे अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ज्याची आपण गरज असते पण ते भारतात तयार होत नाहीत. मग आपण चायनाकडून, साऊथ कोरियाकडून, अशा अनेक देशाकडून, रशियाकडून ते सर्व वस्तू आयात केलं. त्याच्या बदल्यात आपल्याकडून पैसे गेले. आले किती होते, 10,000 एक्स, गेले किती एम, 4,000, राहिले किती 6. तर या 6,000 ची नोंद राष्ट्रीय उत्पन्नात केल्या जाते. ह्याला म्हणतात एक्स मायनस एम. राईट, क्लिअर झालं एक्स मायनस एम. त्याच्यानंतर सर हे आर मायनस पी म्हणजे काय, थोडक्यात सांगू शकता का? अरे ते तर ह्याच्यापेक्षा सोपं आहे. आर मायनस पी समजून घ्या. आता आर म्हणजे काय आणि पी म्हणजे काय. आता ज्यांचं अकाउंट आहे त्यांनी समजून घ्या की आर ला म्हणतात रिसिट्स आणि पी ला म्हणतात पेमेंट्स. आर ला काय म्हणतात, रिसिट्स, आणि पी ला काय म्हणतात, पेमेंट्स. राईट. आता आपल्या भारतातले असे अनेक नागरिक आहेत राईट, जे विदेशात काम करतात आणि तिथून इकडे पैसे पाठवून देत असतात. जसे की दुबईमध्ये काम करत असतात, गल्फ कंट्रीज मध्ये काम करतात, त्याचबरोबर कोणी अमेरिकेत काम करते, कोणी इकडं ऑस्ट्रेलियात काम वगैरे करत असते. असे अनेक नागरिक आहेत जे भारतीय आहेत पण त्या दुसऱ्या देशात काम करत असतात आणि ह्या देशात काम करत असताना तिथून पैसे भारतात पाठवतात. आता उदाहरणार्थ त्या सर्वांनी मिळून भारतामध्ये जस्ट एक्झाम्पल $20,000 पाठवले. टोटल किती $1,000 पाठवले, नियर अबाउट $20,000. राईट. आणि तुम्ही बघत असता की आपल्या भारतामध्ये सुद्धा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जिथं कंपनीज मध्ये विदेशातून ते लोक भारतामध्ये येऊन काम करत असतात. त्यांना इंडिया एक्सप्लोर वगैरे करायचं असते आणि ते इथे राहून पैसे कमवतात. असं कसं चालेल, आपण तिकडे जाऊन काम करता, तिकडून पैसे कमवता, ते सुद्धा इथे येऊन पैसे कमवतात, त्यांना सुद्धा अधिकार आहे. आणि मग असे अनेक देशांचे नागरिक तुम्ही बघत असता कंपनीमध्ये काम करण्याच्या बहाण्याने इंडियामध्ये येतात आणि इथे राहून पैसे वगैरे कमवत असतात. आणि त्या सर्व लोकांनी आपल्या भारतामध्ये राहून वर्षभरात $7,000 कमवले. तर त्यांच्याकडून विदेशातून आले किती, 20,000. त्यांच्याकडून विदेशातून आले किती, 20. आपल्याकडून त्यांना गेले किती, 7. राहिले किती मग, 13,000. तर या 13,000 ची नोंद सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नातून होईल. परदेशातून आयात निर्यात करत असताना सुद्धा उत्पन्न प्राप्त होते. परदेशातून भारतामध्ये किंवा भारतातून परदेशामध्ये सेवांची देवाणघेवाण करत असताना सुद्धा उत्पन्न प्राप्त होत असते. राईट. याला म्हणतात आर मायनस पी एक्स मायनस एम. हे दोन्ही गोष्टी तुम्हाला आय होप कळाले असतील. तर या दोन्हीची सुद्धा नोंद आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात करण्यात येते. त्याच्यानंतर आहे अतिशय सोपं पॉइंट, ते म्हणजे आर्थिक वर्ष. आता आर्थिक वर्ष म्हणजेच काय, फायनान्शियल इयर. तर कोणत्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न काढायचं असेल तर त्याचा एक स्पेसिफिक कालावधी असतो. त्याच कालावधीत तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करावे लागते. इथं काय सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्त केले जाते. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिलला चालू होते ते 31 मार्चला संपत असते. म्हणजे भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाची कालावधी आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे प्रवाही संकल्पना.
प्रवाही संकल्पना म्हणजे मी तुम्हाला त्या दिवशी सांगण्यात आलेलं आहे की ऍट दिस मोमेंट तुम्ही जेव्हाही व्हिडिओ पाहतात रात्री संध्याकाळी 7 वाजता 8 11 10 किंवा दुपारी 1 2 3 कधीही वाजता त्या प्रत्येक वेळेस कुठं ना कुठं भारतामध्ये वस्तूची खरेदी व्हायली आणि कुठं ना कुठं वस्तूच्या बदल्यात पैशाच्या बदल्यात वस्तूची खरेदी व्हायली किंवा पैशाच्या बदल्यात सेवेची देवाणघेवाण होत आहे. त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे, सतत चालणारी संकल्पना आहे. त्या संकल्पनेला किंवा राष्ट्रीय उत्पन्न कुठेही खंड नसतो, कुठेही फुल स्टॉप किंवा स्टॉप नसतो. इथे काय सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न एक प्रवाही संकल्पना असून एका आर्थिक वर्षाच्या अर्थव्यवस्थेत एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शवते. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट सांगण्यात आलेला आहे ते म्हणजे ओनली मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स. ओनली मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय, ज्यांचं अकाउंट आहे त्यांना माहित आहे की राष्ट्रीय उत्पन्नात जे नोंदी येतात किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करत असताना ज्याही सर्व व्यवहारांची माहिती संकलित केली जाते त्या सर्व माहितीची नोंद पैशाच्या स्वरूपात असली पाहिजे किंवा ते सर्व व्यवहार पैशाच्या मोबदल्यात देवाणघेवाण केले पाहिजे. उदाहरणार्थ चेक करा, राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू आणि सेवांना पैशाच्या स्वरूपातील मूल्य किंवा विनिमय मूल्य आहे. पैशाच्या स्वरूपातील मूल्य म्हणजेच काय की त्या प्रत्येक वस्तूची काय ना किंमत असते. जसे की हा कॅल्क्युलेटर आहे, ह्याची किंमत आहे 250 रुपये. विनिमय मूल्य म्हणजे बाजार किंमत. दोन्हीचा अर्थ एकच, बाजारात सुद्धा 250 रुपयालाच असते. ओके, विनिमय मूल्य असते. अशाच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. ज्याही व्यवहाराची नोंद पैशाच्या स्वरूपात होते, जेही व्यवहार घेवाण देवाण करत असताना पैशाच्या स्वरूपात असतात, अशा सर्व व्यवहाराची नोंद राष्ट्रीय उत्पन्नात होते. उदाहरणार्थ वस्तू विनिमयाचे जे व्यवहार आहेत त्याची नोंद होत नाही. तुम्ही जर एका दुकानामध्ये गेलात, पुस्तक घेतलात, मोबाईल घेतलात, वही घेतलात, तर त्या सर्व वस्तू घेत असताना कशाची घेवाणदेवाण केलात तुम्ही, वस्तूच्या बदल्यात पैशाची, त्याची सुद्धा नोंद होईल. तुम्ही जर बसने प्रवास केलात तर त्याची सुद्धा नोंद राष्ट्रीय उत्पन्नात होईल. तुम्ही जर तुमच्या शेजारणी सोबत 1 किलो बासमती तांदूळच्या बदल्यात 5 किलो साखर जर देवाणघेवाण केलं तर वस्तूच्या बदल्यात वस्तूची देवाणघेवाण झाली. अशा वस्तू विनिमय स्वरूपाचे व्यवहार आहेत त्याची नोंद राष्ट्रीय उत्पन्नात केल्या जात नाही. आय होप तुम्हाला हे पॉइंट समजले असतील. सो अपकमिंग इथून पुढे काही दिवस इकॉनॉमिक्सचे जे व्हिडिओज आहेत कंटिन्युअस येत राहणार आहेत. ह्याच्या अगोदर सुद्धा अशाच सोप्या भाषेमध्ये अर्थशास्त्राचे सर्व चॅप्टरचे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत. एक वेळेस चेक करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय, टेक केअर. आणि हा प्रश्न एक्झाम मध्ये आला तर कसं लिहायचं ते जर जाणून घ्यायचं असेल तर ऑलरेडी बिग बुल बॅचचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना लिहून दिलेलं आहे. बिग बुल बॅच म्हणजेच काय की जेवढेही कॉमर्सचे विद्यार्थी असतात 2025 बोर्ड, 26 बोर्ड, 27 बोर्ड, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आपल्या DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर रोज संध्याकाळी 7 ते 10 मध्ये लाईव्ह सेशन्स असतात, लाईव्ह क्लासेस वगैरे असतात, ज्याच्यामध्ये फक्त 1500 ते 2000च्या फीस मध्ये तुम्हाला सर्व विषयांचे, कॉमर्सच्या सर्व विषयांचे ऑनलाईन लेक्चर्स आमच्या मार्फत प्रोव्हाइड केल्या जातात. राईट. अधिक माहितीसाठी प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या क्लासेसचा नंबर दिलेला आहे 9175956699. या नंबरला कधीही कॉल मेसेज करा. तुम्ही बॅच जॉईन करू शकता. जास्त वेळ लागणार नाही. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.